नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ एकंदरीत पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आयसर एक्झामिनेशन बाबत। तर पाहिलं असता जे विद्यार्थी सध्या एमबीबीएस साठी प्रिपरेशन करत आहेत, पण जर या ठिकाणी एमबीबीएस ला जर आपला नंबर लागायला थोडंसं कठीण होत असेल किंवा आपल्या या ठिकाणी काही मार्क्समुळे जर आपला नंबर निघून जात असेल, तर या केसमध्ये आपण आयसर एक्झामिनेशनचा या ठिकाणी विचार करू शकता। सिमिलरली जे विद्यार्थी पीसीएम ग्रुपचे आहेत अशा विद्यार्थ्याला आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटीज या एक्झामिनेशनचा विचार करत असतील, पण काही मार्कांनी या ठिकाणी या विद्यार्थ्याला या इन्स्टिट्यूट मध्ये जर ऍडमिशन मिळत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना त्याच लेवलमध्ये किंवा सायमल्टेनियसली आपण आयसर एक्झामिनेशनचा विचार करू शकतो। कारण आयसर सुद्धा हे पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेडच कॉलेजेस आहेत आणि या ठिकाणची जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲज कम्पॅरेटिव्ह जसं पाहायला गेलं तर आपण जसे एमबीबीएस जे आपण एम्स मध्ये करू शकतो किंवा जिपमार्क मध्ये करू शकतो त्या लेवलची आहे, त्याच लेवलमध्ये आपण आयआयटी, एनआयटी जे लेवल आहे त्याच लेवलमध्ये आपण आयसर इन्स्टिट्यूटचा या ठिकाणी समाविष्ट करू शकतो किंवा या ऑप्शनला आपण सायमल्टेनियसली ठेवायला हरकत नाहीये। तर पाहिलं असता आपण दरवर्षी आयसर एक्झामिनेशनचा विद्यार्थ्यांचा विचार केला तर जवळपास फक्त 48,000 50,000 या रेंजमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म जात असतात आणि यामध्ये जर पाहिलं तर जवळपास आपल्याला 2,000 जागा आयसर मध्ये उपलब्ध आहेत। जर आपण फॉर्मचा विचार केला आणि या ठिकाणी नंबर ऑफ सीटचा विचार केला तर हा रेशिओ मध्ये बराच डिफरन्स येत असतो। त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना रिकमेंड करेन की आपली सध्याची जेई मेन्सची जे 4 तारखेपासून जे जवळपास आपला 11 तारखेपर्यंत जो शेड्यूल आहे या शेड्यूलचा आपण विचार करा। त्याचा रिझल्ट पण येईल। रिझल्ट आल्यानंतर आपल्याला जर 97 चे अबोव मार्क्स असतील तरच आपण या एक्झामिनेशनचा विचार नाही केला तरी चालू शकतो। यापेक्षा जर कमी असतील तर आपण आयसरचा विचार करणं गरजेचं आहे। सेम ॲज नीटच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेच आहे की जर आपल्या या ठिकाणी 5 मेचा नीटचा पेपर जर खूप हार्ड जात असेल किंवा आपल्याला जर वाटत असेल की आपण यावर्षी एमबीबीएस चे चान्सेस मिनिमम आहेत, तर आपण 5 मे नंतर सुद्धा हा आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो। तर पाहिलं असता आयसर 2024, तर आयसर 2024 मध्ये आपण जर विचार केला आयसरचे जवळपास या ठिकाणी 7 कॉलेजेस आपल्याला उपलब्ध आहेत। जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये आपल्याला 7 आयसरचे आपल्याला कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यानंतर आपण इम्पॉर्टंट डेट्सचा विचार केला या ठिकाणी तर 1 एप्रिल पासून आपल्याला या ठिकाणी 13 मे पर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे आणि आयसरच्या डेट शक्यतो कधीच एक्सटेंड होत नाही। जो शेड्यूल त्यांचा इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये येतो तो शेड्यूल या ठिकाणी कन्फर्म राहत असतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना 1 एप्रिल पासून 13 मे पर्यंत आयसर ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे। नंतर आहे आयसर साठी एलिजिबिलिटी काय, तर आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट येतो एलिजिबिलिटी। आता एलिजिबिलिटीचा जर आपण विचार केला तर जे विद्यार्थी आयसरचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत असे विद्यार्थी 2022 पासून म्हणजे ज्या विद्यार्थ्याची बोर्ड एक्झाम 2022 ला झाली, 2022, 23 आणि जे बोर्ड मध्ये 2024 साठी अपियर विद्यार्थी येतात, या अपियर विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म अप्लाय करता येणार आहे। त्यासोबत जर आपण विचार केला याच ठिकाणी तर जेही विद्यार्थी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ओबीसी, त्यामध्ये ईडब्ल्यूएस आणि त्यानंतर या ठिकाणी ओपन किंवा जनरल कॅटेगरी आपण कन्सिडर करू शकतो, या कॅटेगरी प्रवर्गातून जर येत असतील तर अशा विद्यार्थ्याला जो बोर्डचा ग्रुपिंग क्रायटेरिया आहे हा बोर्ड ग्रुपिंग क्रायटेरिया 60% फॉर ओपन, ईडब्ल्यूएस ओपन साठी असणार आहे आणि जे विद्यार्थी एससी आणि एसटी प्रवर्गातून येतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 55% या ठिकाणी ग्रुपिंग क्रायटेरिया लागू शकतो किंवा या ठिकाणी लागणार आहे। लक्षात घ्या, ओपन, ईडब्ल्यूएस ओपन या ठिकाणी जे मी कॅटेगरी मेन्शन केला ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यासाठी 60% आणि जे विद्यार्थी एससी आणि एसटी प्रवर्गातून येतात या विद्यार्थ्यांसाठी 55% हा आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे। एकंदरीत ऍप्लिकेशन फीसचा विचार केला तर ओबीसी किंवा ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 2,000 रुपये आपल्याला फीस लागणार आहे आणि जे विद्यार्थी एससी एसटी प्रवर्गातून येतात या विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये आपल्याला ऍप्लिकेशन फीस लागणार आहे। रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आता ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत? रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये तुमचं फोटोग्राफ, त्यानंतर सिग्नेचर, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, 10वीचा मार्कशीट, 12वी झाली असेल तर 12वीचं मार्कशीट, झाली नसेल तर काही आवश्यकता नाहीये त्यामध्ये, आणि तुम्ही ज्या कॅटेगरीतनं अप्लाय करणार आहात
त्या कॅटेगरीचं 1 एप्रिलच्या नंतर, लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करणार यांच्याकडे ईडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमिलियर किंवा ओबीसी एनसीएल हे सर्टिफिकेट 1 एप्रिलच्या नंतर काढलेलं असायला हवं. जे विद्यार्थी एससी एसटी प्रवर्गात अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. स्टेटचा फॉर्म नाही, हा सेंट्रलचा फॉर्म आहे. त्यामुळे कुठलेही सर्टिफिकेट जे असेल ते सेंट्रल फॉर्म म्हणजे सेंट्रल डॉक्युमेंट्स मध्ये रिक्वायर्ड आपल्याला लागणार आहे. त्यानंतर यामध्ये जर आपण विचार केला सीट मॅट्रिक्स, जर आता सीट मॅट्रिक्सचा जर आपण या ठिकाणी आयसरचा जर विचार केला तर आयसर मध्ये आपल्याला जवळपास 2000 सीट्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. जेही आता आपल्या पूर्ण 7 कॉलेज बद्दल मी तुम्हाला माहिती दिली, या 7 कॉलेजचा जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर आपल्याला जवळपास 2000 सीट या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तर त्यातल्या जर आता पाहिलं आपण जे काही आपला आयसरचा 5 इयर्सचा कोर्स आहे, 5 इयर्सच्या कोर्सचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला जवळपास 1933 जागा या ठिकाणी उपलब्ध होतात. जवळपास म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली आपल्याला एवढ्या जागा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर एवढ्या जागेसाठी आपले कॉम्पिटिशन असणार आहे. जर सगळ्यात सिंपल वे जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या नीट साठी जवळपास 25 लाख फॉर्म भरले जातात. जेई मेन साठी 13 लाख ऍप्लिकेशन फॉर्म भरले जातात. आणि त्यांच्या जागेचा जर विचार केला या ठिकाणी तर जर आपण जेईचा विचार केला तर जवळपास आपल्याला इथं IIT NIT किंवा सगळ्या असे इन्स्टिट्यूट जर मिळून विचार केला तर जवळपास 17 ते 18 हजार जागा, अप्रॉक्सिमेटली सांगत नाही, टेंटेटिव्ह सांगत आहे, 17 ते 18 हजार जागेमध्ये आपलं सिलेक्शन होत असतं. MBBS मध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये 25 लाख फॉर्म भरले जातात आणि त्यामध्ये आपल्याला उपलब्ध जागेची संख्या जवळपास 90,000च्या जवळ राहत असते. त्यामुळं त्याच लेवलच्या ह्याच्यामध्ये जर विचार केला तर आयसर एक्झाम हे सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाची एक्झाम माझ्या दृष्टीत मी कन्सिडर करतो. प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, पण आयसर मधला जो जॉब रेशिओ आहे किंवा जो सक्सेस रेशिओ आहे तो जर पाहिला तर थोडासा वेळ लागतो, पण हा रेशिओ आणि प्लेसमेंट खूप स्ट्रॉंग आपल्याला मिळून जातात. आणि याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला संशोधनामध्ये इंटरेस्ट आहे की काहीतरी एक वेगळं ऍडव्हेंचर करायची इच्छा असते अशा विद्यार्थ्याला तर या फील्डमध्ये खूप जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.